नमस्कार, प्रज्ञा जोडमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी हा चेहरा नाही पाहिला तर काय पाहिलं. तर सकाळी हा चेहरा होता एकदम खुश, कारण की छान झाली होती झोप. त्यामुळे असं आजीसोबत विरूचं असं चक्र मारून खेळणं चालू होतं. त्यानंतर मी विरूसाठी बनवला नाश्ता, आणि नाश्ता बघा ॲज युजल आम्ही मंदिरामध्ये विरूचा आजकालचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचंही जेवण असतं, स्नॅक्स असं फिरत असतं. सो मी सगळ्या आरत्या अशा म्हटल्या, गणपतीची आरती, विठ्ठलाची आरती, देवीची आरती, अशा आरत्या म्हणत म्हणत विरूने केला त्याचा नाश्ता पूर्ण. त्यानंतर मग पप्पा गेले देवपूजेसाठी. मग देवपूजा करताना पप्पांना पाहताच विरू गेला आणि त्यांच्या मांडीवर बसला, आणि परत एकदा सगळ्या आरती रिपीट झाल्या. पप्पांची झाली होती पूजा, मग विरू जाऊन बसला त्यांच्या मांडीवरती. मग नंतर आमच्या आली नाश्त्याची वेळ. बघा माझी सुगरण मम्मा माझ्यासाठी काय करते. मस्तपैकी आजचा बेत होता आमचा दही वडे. रोज काही काही मस्त मस्त माझा नाश्ता चालू होता, मी अशी डान्स करत होते एकदम तकवाला ॲज युजल. मस्तपैकी हा वडा, दही आणि सोबत चोकोस माझं खाणं चालू होतं. तोपर्यंत हे बघा यांचं बाहेर काय चालू होतं. विरूला मस्त आज असं आभाळ आलेलं होतं, छान थंड हवा येत होती, त्यामुळे विरूला मस्त मजा वाटत होती. मग विरू पप्पांसोबत नसा किती वेळ बाहेरच थांबला होता. मग गाडीवर उभं राहून ना बाहेरच्या गाड्या वगैरे असं बघत होता, आणि असं सगळ्यांना अशी बोट दाखवून बाय 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 करत होता. असं पावसाळ्याच्या दिवसात आमचं घर एवढं सुंदर, पावसाळ्यात नाही 12 महिनेच सुंदर असतं माझं घर, पण तरी पण पावसाळ्यात मस्त हिरवीगार झाडं असं इतकं छान वाटतं ना हा नजारा. त्यानंतर आम्ही आलो आतमध्ये. मग विरूने एक घेतली झोप, आणि त्यानंतर असा बाबांसोबत त्याच्या खेळत बसला. असं मस्तपैकी खाली घोंगडी अंथरलेली होती, आणि त्याच्यावर त्यांचं खेळणं चालू होतं. आणि एक मज्जा दाखवते बघा, ही मग ती बॅग, परफ्यूम, हा नेकलेस, टॉप आणि पर्स माझ्या बहिणाने मला गिफ्ट दिलेले. आणि मग दुपारच्या आली जेवणाची वेळ. आज जेवणामध्ये होता हा आमरस, मी संपवला व्हिडिओ घेतला त्यामुळे थोडाच आहे. वरण होतं, भात होता, आणि धिरडे. आज माझ्या मम्माने केले होते धिरडे जेवायला. मग आम्ही हे बघा काय करतो, तर सगळा राडा आमचा. ऍक्च्युली आमची जाण्याची वेळ जरा जवळ आलेली होती, त्यामुळे अमृताचाही गेलेला होता मूड. पण ती अशा विरूच्या कपड्यांच्या घड्या घालत होती, मी माझ्या कपड्यांच्या घड्या घालत होते, आणि थोडीशी पॅकिंग स्टार्ट केली होती. ऍक्च्युली 2 दिवसामध्ये आता आम्ही रिटर्न जाणार होतो. अजिबात जायची इच्छा नव्हती, पण आता काय करणार, सुट्टा तर संपलेला होता. मग बॅग केली पॅक, आणि विरूने लगेच बॅगची गाडी करून घरभर फिरवत होता, पाडत होता, उठत. मग परत मी गाडी ती बॅग आतमध्ये आणून ठेवली. मग विरू बघा, विरू ऍक्च्युली झाला तयार, कारण की कोण येणार होतं. इकडे आले होते स्वरूप, आरू आणि विरूचे बाबा. त्यांना बघितलं की विरू एकदम झाला खुश, आणि मग ऍक्च्युली तो त्यांच्यासोबत तिकडे घरी जाणार होता. मग विरूने आम्हाला केलं बाय बाय, बसला आरू दिदीच्या मांडीवर गाडीवर, त्यांनी सगळ्यांना केलं बाय बाय, आणि ते गेले इकडच्या घरी. मग आम्ही आणि पप्पा पण आलो जरा बाहेर. ऍक्च्युली मला पाणीपुरी खायची जरा इच्छा झाली होती. मग काय मी काढली गाडी, पप्पांना म्हणलं चला माझ्यासोबत. मग आम्ही 2 माईल लेकरं निघालो, आणि या काकांजवळ जाऊन छानपैकी खाल्ली पाणीपुरी खाल्ल्यानंतर ना आम्ही या मेडिकल कॅम्पसमध्ये जरा चक्कर मारायला गेलो. ऍक्च्युली हा कॅम्पस मला खूप जास्त आवडतो. माझा जन्म इथे झालेला म्हणून का काय माहित नाही, पण हे आतमध्ये सगळे नवीन बिल्डिंग्स वगैरे इतकं छान झालं. आणि हे बघा, हे आहे गुरुकुल. एक काही ना त्याचे म्हणजे याचे मेन पप्पा होते, आणि ते गुरुकुल संगीत गुरुकुल होतं. मग त्या आमच्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या, आणि परत आम्ही असं एक चक्कर मारलं आणि परत निघालो. सगळ्या नवीन बिल्डिंग्स होता, एकदम सुंदर हॉस्पिटल्स होता. इकडे सर्वंट क्वार्टर सगळं असं काय म्हणतात त्याला पाडून नवीन कन्स्ट्रक्शन चालू होतं. मग आम्ही घरी आलोत, आणि मग विरू पण आला घरी. आणि बघा विरूला घेऊन आम्ही कुठे आलो होतो, आम्ही आलो होतो बाहेर. ऍक्च्युली आम्ही सोहनच्या कॅफेवरती आलेलो होतो. मग छानपैकी विरूला आणला होता घरून डब्बा, आणि आम्ही छानपैकी हा मागवला होता पिझ्झा. मस्त चीज लोडेडवाला पिझ्झा होता, आणि मी अशी खुश झाले होते. मग विरूला टिफिन मधलंच खाऊ घालत होते, आणि मी इकडनं असं पिझ्झा खात होते. विरूला असं वाटत होतं की मी त्याला तेच खाऊ घालते. अमृता आणि मी पिझ्झा आणि कोल्ड कॉफीवर मारला ताव. नंतर आम्ही मागवले काय नूडल्स एक मागवले होते. हा आहे सोहन, विरूचा सोहन मामा. मग त्याला थांबवलं होतं आम्ही विरूसोबत खेळायला, पण विरू काय त्यासोबत खेळना. थोडा वेळ खेळला, मग परत तिकडं खाण्याकडे येत होता इकडे. मग त्याला खाऊ घातलं, मी जरा पसारा केला होता त्याने, म्हटलं जाऊ दे आपल्या मामाचाच पसारा आहे. मग सोहने जरा त्याला खेळणी आणून दिली खेळायला. मग असं मस्तपैकी सोफ्यावर बसला विरू, आणि मग असा आम्ही इकडं कोल्ड कॉफी काय सुंदर लागत होती मला. मग आम्ही काढले जरा छानपैकी फोटोज. अमृता म्हटली मग आपण फोटोज काढून, आम्ही फोटोज वगैरे काढले, आणि परत उरलेलं जरा खायला बसलो.
सोहन मामाला विरूला म्हटलं मार जरा सोहन मामाला, की विरूने एक नंबर असा नेम धरला आणि सोहन मामाला मारत होता. त्यानंतर आम्ही आलो घरी आणि परत गेलो आम्ही हॉस्पिटलला. गणेश भैया ज्याचा आता नुकता त्याच्या बहिणीचं डोहा जेवण झालं होतं त्याला झालेलं आहे छानपैकी बाळ. मग आम्ही आलो होतो हॉस्पिटलमध्ये ते बाळ बघायला. विरू त्याला बघून झाला खुश आणि आम्ही परत आलो घरी आणि असा हेक्टिक दिवस गेला आणि विरू फायनली असा झोपला शांत. सो असा झाला आजचा आमचा दिवस. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.